आज आपण 2 किलोच्या प्रमाणात परफेक्ट चकलीची भाजणी करून त्या भाजणीपासून अगदी परफेक्ट कुरकुरीत अजिबात तेलकट नसलेली मस्त चवीची चकली कशी करायची ते बघणार आहोत। चकली तर अशी कुरकुरीत होतेच, शिवाय चकलीमध्ये अशी एक वेगळी गोष्ट घातली आहे ज्यामुळे चकलीची चव अगदी दुपटीने वाढते। त्यामुळे अशा परफेक्ट भाजणीच्या चकल्या तुम्हाला करायच्या असतील तर व्हिडिओ नक्की बघा। हाय, मी स्मिता, मस्ती भक्ष्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। परफेक्ट चकली होण्यासाठी भाजणीचं परफेक्ट प्रमाण बघूया। वाटीने आणि वजनी दोन्ही प्रमाणे सांगते आहे। ही माझी पाव किलोची वाटी आहे। या वाटीने मोजून मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। वजनी 1 किलो तांदूळ आहेत। तांदूळ आधी स्वच्छ धुवून रात्रभर फॅनखाली वाळवून घेतलेले आहेत। तर तुम्ही ते बघू शकता, वजनी बरोबर 1 किलो तांदूळ आहेत आणि या वाटीने मोजून मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत। वाटीने आणि वजनाने बरोबर तांदळाच्या निम्मी आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे। 2 वाट्या इथे मी चणा डाळ घेते आहे। फक्त तांदूळच मी धुवून वाळवून घेतलेले आहेत, पण बाकीच्या डाळी मी ओल्या कापडाने पुसून घेतलेल्या आहेत। वजनी बरोबर अर्धा किलो चणा डाळ आहे। आता चणा डाळीच्या निम्मी आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे। इथे मी 1 वाटीभर मूग डाळ घेतलेली आहे। वजनी अगदी बरोबर पाव किलो ही मूग डाळ आहे। मूग डाळ ही मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे। जितकी मूग डाळ घेतली त्याच्या अर्धी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे, म्हणून मी इथे अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे। वजनी बरोबर 127 ग्रॅम म्हणजेच 125 ग्रॅम उडदाची डाळ आहे। 1 वाटीभर म्हणजे वजनी जवळजवळ 100 ग्रॅम पोहे घेतलेले आहेत। जाड पोहे घेतलेले आहेत आणि पोह्यांच्या निम्मा म्हणजे अर्धी वाटी पण वजनी 100 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे। संपूर्ण प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता आपण सगळ्या गोष्टी भाजून घेऊया। तांदूळ जरा जास्त आहेत म्हणून 2 बॅचेसमध्ये मी भाजून घेते। सुरुवातीला अर्धेच तांदूळ भाजून घेऊया। तर तांदूळ आपल्याला खूप अगदी लाल होईपर्यंत वगैरे भाजायचे नाही आहेत, थोडेसे कडकडीत होईपर्यंत भाजायचे आहेत। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून सगळ्या गोष्टी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। इतके तांदूळ भाजायला साधारण 7-8 मिनिट लागतात। साधारण 5-6 मिनिटांनी थोडेसे तांदूळ तोंडात टाकून बघायचे। खाताना थोडेसे कडकडीत लागले की समजायचं आपले तांदूळ व्यवस्थित भाजून झालेले आहेत। तांदूळ गार होण्यासाठी एका कापडावर काढून घेते आणि याच कढईत उरलेले तांदूळ आपण भाजून घेऊया। तांदूळ भाजून झाले की याच कढईत आता आपण चणा डाळ भाजून घेऊया। गॅसची फ्लेम लो ठेवून किंचित रंग बदलेपर्यंत डाळ आपण भाजून घेणार आहोत। डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची, म्हणजे गार झाल्यावर एखादा दाणा खाऊन बघायचा। डाळीचा दाणा खाताना कडकडीत वाटला म्हणजे समजायचं डाळ अगदी व्यवस्थित भाजली गेलेली आहे। तर इथे आपली चणा डाळ भाजून झालेली आहे। इतकी म्हणजे साधारण अर्धा किलो डाळ भाजायला 8 ते 10 मिनिट लागलेले आहेत। डाळ ही गार होण्यासाठी कापडावर काढून घेते आणि याच कढईत आता आपण मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्रच भाजून घेणार आहोत। दोघांचा आकार सारखा असतो त्यामुळे एका वेळेला भाजलं तरी चालू शकतं। दोन्ही डाळींचा आकार छोटा असल्यामुळे डाळी जरा पटकन भाजल्या जातात। डाळींचा किंचित रंग बदलेपर्यंत डाळी आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर साधारण 5-6 मिनिटात उडदाची डाळ आणि मुगाची डाळ आपली भाजून झालेली आहे। तीही कापडावर काढून घेते आणि याच कढईत आता आपण पोहे भाजून घेऊया। पोहे भाजायला अगदी कमी वेळ लागतो। साधारण 2-1 मिनिटात पोहे आपले भाजून होतात। साधारण 2 मिनिटांनी पोहे हाताने असे चेक करून बघायचे। हाताला कुरकुरीत लागले की समजायचे पोहे भाजून झालेले आहेत। पोहेही आता कापडावर काढून घेऊया आणि याच कढईत आता आपण साबुदाणा भाजून घेऊया। साबुदाणा आपल्याला थोडासा हलका होईपर्यंत 3-4 मिनिट भाजून घ्यायचा आहे। तर साबुदाणाही आपला भाजून झालेला आहे। साबुदाणाही काढून घेते आणि याच कढईत आता मी अर्धा वाटी धणे घेतलेले आहेत, पाव वाटी जिरं घेतलेलं आहे आणि 1 चमचाभर ओवा घालून घेते। ओवा पण चकली करतानाही घालणार आहोत, पण भाजणी करताना यामध्ये असा थोडासा ओवा घातला की भाजणीला मस्त स्वाद येतो। आता धणे जिरे आणि ओवा आपण 1 मिनिट भाजून घेऊया। धणे जिरे असे भाजले की याचा मस्त सुगंध यायला लागतो। धणे जिरे आणि ओवा आपलं भाजून झालेलं आहे, तेही भाजणीवर काढून घेऊया। तर इथे आपली परफेक्ट भाजणी तयार झालेली आहे। संपूर्ण गार झाल्यावर घरघंटीवरून किंवा गिरणीतून बारीक दळून आणायची। गिरणीतून ही भाजणी अगदी छान बारीक दळून आणलेली आहे। बरोबर 2 किलोच्या प्रमाणात ही भाजणी झालेली आहे। याच्यात आपण चकल्या करायला घेऊया। एका मोठ्या भांड्यामध्ये मी 2 कप भाजणीचं पीठ काढून घेते, म्हणजे साधारण अर्धा किलो ही भाजणी आहे। ज्या कपाने आपण भाजणी मोजून घेतली त्याच कपाने 1.5 कपभर पाणी एका भांड्यात मी गरम करायला ठेवते आहे। पाणी गरम होतंय तोपर्यंत भाजणीमध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया। 2 चमचे लाल मिरची पावडर घालून घेते। तुम्हाला जितकी चकली तिखट हवी आहे त्यानुसार लाल मिरची पावडर घालायची। पाव चमचा हिंग घातलेला आहे। चवीपुरतं मीठ घालून घेऊ। पाव चमचा ओवा हातामध्ये थोडासा क्रश करून घालून घेऊया।
ओवा आपण भाजणी दळतानाही त्यामध्ये घातलेला आहे। आता यामध्ये 2 मोठे चमचे तीळ घालून घेऊया। आता या चकलीचा स्वाद अजून छान व्हावा म्हणून यामध्ये मी 1 पाउच मॅगी मसाला मॅजिक घालते आहे। मॅगी मसाल्याचा हा अजिबात स्पॉन्सर व्हिडिओ वगैरे नाही आहे, फक्त मी हे ट्राय करून बघितलं, मला चव आवडली म्हणून तुमच्यासोबत शेअर करते आहे। ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालू शकतं, तरीही चकलीची चव खूपच छान येते, पण एक ट्राय करून बघायला हरकत नाही। सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन घालून घेऊया। मेजरिंग कपनी 2 वाट्या चकली भाजणीसाठी मी 2 टेबलस्पून तेल वापरणार आहे। हे तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे। परफेक्ट चकल्या होतात, अजिबात तेलकट होत नाही किंवा कडक होत नाही। तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम करून घेतलं आहे। पिठावर ओतून घेऊया। सुरुवातीला जास्त गरम आहे म्हणून चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडं गार झाल्यावर आता मी हाताने अगदी व्यवस्थित तेल संपूर्ण पिठाला लावून घेते। हे जे आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे त्याचं प्रमाण अगदी इम्पॉर्टंट आहे। तेलाचं प्रमाण थोडं जास्त झालं तर चकली जास्तच खुसखुशीत होईल, पण खूप तेलकट होते, आणि तेलाचं प्रमाण थोडं कमी झालं तर चकल्या कडक होतात। संपूर्ण पिठाला तेल अगदी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे, त्यामुळे 3-4 मिनिट तरी हे व्यवस्थित चोळून घ्यायचं। पीठ संपूर्ण पिठाला व्यवस्थित लागलं आहे। आता हे आपण गरम पाणी घालून भिजवून घेणार आहोत। पाणी थोडं गार झालं होतं म्हणून पुन्हा मी थोडं गरम करून घेतलं। यामध्ये हे गरम पाणी घालून घेऊया। 1.5 वाटी पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं, त्यातलं 1 वाटीच पाणी मी या पिठामध्ये घातलेलं आहे। अर्धा वाटी पाणी मी बाजूला ठेवून देते आहे। पीठ आणि पाणी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पीठ आणि पाणी अगदी व्यवस्थित एकजीव झाल्यावर आता यावर मी झाकण ठेवते आणि 10 मिनिट हे आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे गरम गरम पिठाला छान वाफ बसली की पीठ छान फुलतं। तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाजूला असलेलं बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। तर 10 मिनिट हे पीठ मी झाकून ठेवलं होतं। आता पीठ थोडंसं गरम असतानाच आपल्याला छान मळून घ्यायचं आहे। बाजूला हे जे अर्धी वाटी पाणी ठेवलेलं आहे, किंचित गरम पाणी आहे, या पाण्याचा थोडा थोडा हात घेऊन आपल्याला हे पीठ घट्टसर भिजवून घ्यायचं आहे, पण छान मळूनही घ्यायचं आहे। हे पीठ जितकं छान मळू तितकी पिठाला छान लवचिकता येते आणि मग चकल्या पाडताना चकल्या अजिबात तुटत नाही। पीठ भिजवताना खूप सैलही भिजवायचं नाही, घट्टसर भिजवायचं, म्हणजे चकलीला काटे खूप छान येतात। छान मळून मी हे असं घट्टसर पीठ भिजवून घेतलेलं आहे। अर्धा वाटी पाणीपैकी पाव वाटी पाणी मी पीठ मळायला वापरलेलं आहे। हे पाव वाटी पाणी उरलेलं आहे। आता लगेचच आपण चकल्या करायला घेऊया। चकलीच्या साच्यात मावेल इतका पिठाचा गोळा घेऊन याचा असा रोल करून घेऊया। चकलीच्या ताटलीची खरखरीत बाजू खालच्या बाजूला घेऊन साच्यामध्ये चकलीची ताटली घालून घेऊया। साच्यामध्ये थोडंसं तेल घालून आतूनही ग्रीस करून घेऊया, म्हणजे पीठ आतून चिकटणार नाही। आता यामध्ये पिठाचा रोल घालून घेऊया। साचा अगदी व्यवस्थित बंद करून घेऊया आणि आता आपण चकल्या पाडून घेऊया। पहिला वेढा थोडासा गोलसर पाडून घ्यायचा आणि बाकीचे सगळे वेढे अगदी जवळजवळ पाडायचे, म्हणजे चकली मस्त गोलाकार होते। जिथून चकलीचा वेढा द्यायला सुरुवात केली त्याच्या अगदी समोर येऊन चकलीचा वेढा थांबवला तर सगळ्या चकल्या अगदी सारख्या आकाराच्या होतात। शेवटचं टोक असं दाबून द्यायचं, म्हणजे चकली तेलात टाकल्यावर सुटत नाही। अशाच 3-4 चकल्या मी करून घेते आणि मग चकल्या आपण तळायला घेऊया। आता आपण चकल्या तळायला घेऊया। चकल्या तळताना तेल मध्यम गरम करून घ्यायचं। आता उलटण्याने जितक्या मावतील तितक्या चकल्या तेलात घालून घ्यायच्या। चकल्यांची खूप गर्दीही करायची नाही, नाहीतर मग चकल्यांचा आकार बदलतो। तर एका वेळेला मी 3 चकल्या कढईत टाकून घेतलेल्या आहेत। उलटण्याने किंवा एखाद्या फ्लॅट चमच्याने चकल्या तेलात टाकल्या की हातावर तेल उडून हात भाजायचा प्रश्न येत नाही। सुरुवातीला कढईत चकल्या टाकल्या नरम असतात, त्यामुळे त्याला अजिबात धक्का लावायचा नाही, नाहीतर चकल्या तुटू शकतात। थोड्याशा तळल्या गेल्या की कडक होतात आणि मग चकल्या उलटवून घ्यायच्या। चकल्या तळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्यम फ्लेमवर चकल्या तळून घ्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम अगदी हाय असेल तर चकल्या आतून कच्च्या राहतात आणि गॅसची फ्लेम लो असेल तर चकल्या कडक होतात, त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची। चकल्या व्यवस्थित तळल्या गेल्या की चकल्यांची बुडबुडे कमी होतात आणि चकल्या तळाशी जायला लागतात। यावरून समजतं की चकल्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत। तर इथे आपली चकल्यांची एक बॅच तळून झालेली आहे। चकल्यांचं तेल नितरवून घेऊया आणि चकल्या काढून घेऊया। तर इथे आपल्या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत। चकल्या बघू शकता सगळ्या सारख्या रंगावर तळल्या गेलेल्या आहेत। चकल्या मस्त कुरकुरीत होतात, अगदी परफेक्ट होतात।
तर या दिवाळीला या पद्धतीने 2 किलोच्या प्रमाणात भाजणी करून ठेवा. भरपूर चकल्या करा, चकल्या अगदी परफेक्ट होतात. व्हिडिओ आवडला असेल तर एखादा हार्ट द्यायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.